जमाने में मात्र जलसों के लिए प्रसिद्ध ये यात्रा पूर्व विधायक बच्चू भाऊ की प्रेरणा के मार्गदर्शन में यहाँ से जल से पूरी तरह से हटा दिए गए और ये यात्रा सिर्फ धार्मिक एक यात्रा के रूप में प्रसिद्ध हो चुकी है। नमस्कार मित्रांनो, बहिरम यात्रेच्या संदर्भात पिशेंनी वारंवार आम्ही वेगवेगळ्या बातम्या आपल्यापर्यंत घेऊन आलो होतो। इथलं महत्व काय, प्रत्येक जे स्थळ आहे या बहिरम मधलं आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो होतो। मित्रांनो, ही विदर्भातली नावाजलेली जत्रा आहे, यात्रा म्हटलं जातं, ही शेतकऱ्यांची यात्रा आहे। इथं घुंगरू, हंडी, मटण या पद्धतीनं बदनाम झालेली जत्रा होती। परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असो, गाडगे बाबा असो, गाडगे बाबांनी इथं खऱ्या अर्थानं परिवर्तन घडून आणलंय। पण त्या परिवर्तनाला आणखी चांगल्या पद्धतीनं जे स्वर्ण मुकुट चढवलाय तिथल्या काही स्थानिक लोकांनी, आमदार असो, आमदार बच्चू कडू असो, इथं आम्ही हे एक मंदिर छानसं बघतोय। किती पद्धतशीर इथल्या स्थानिक जे ट्रस्ट आहे या ट्रस्टनी या सुंदर वास्तूचं निर्माण केलेलं आहे। तीर्थस्थळ आहे इथलं लोकांचं। महाराष्ट्रात अशी कुठलीही मोठी यात्रा नाही की ती 1.5-2 महिने चालत असेल, पण ही यात्रा बहिरमची खऱ्या अर्थानं वर्षभर चालतंय। पहिल्यांदा लोक बंडीने येत होते, बैल बंडीनं इथं स्थळ मांडायचे वर्षभर। शेतकऱ्यांची यात्रा म्हणून या यात्रेला महत्व प्राप्त झालं होतं आणि आजही तीच प्रतिमा। आज अनेक लोक येतात, रोज येतात, इथं थांबतायत, रावट्या घालून थांबतायत। आम्ही पुढे आम्ही जातो आहे आणि प्रत्येक घटना, प्रत्येक क्रम आणि इथलं स्थळ आम्ही तुम्हाला दाखवतोय। चला तर मग बहिरमला। बहिरम मध्ये आल्यानंतर लागतंय पहिलं प्रवेशद्वार, श्री बहिरम बाबा मंदिर प्रवेशद्वार। इथल्या ट्रस्टी लोकांनी, मी पहिल्यांदाच सांगितलं, तुम्हाला खूप मेहनत घेतली, पण या यात्रेला जिवंत आणि जागृत करण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करतायत। इथलं पोलीस प्रशासन सुद्धा एवढ्या ताकदीनं मेहनत घेत आहे, हे आपण बघतो। इथं अगदी चौकशी लोक आहेत आणि सातत्यानं गेल्या काही 15 दिवसापासून ते इथं ड्युटीवर आहेत आणि अनेक दिवस इथं 1.5 महिना सुद्धा त्यांना आपली ड्युटी करावी लागेल। आम्ही प्रत्येकाशी बोलू मित्रांनो। दुकानं सजलेली आहेत इथं, आपण बघतो या इकडे खेळण्या भांड्याची सर्व प्रसादाची दुकानं इथं सजलेली आहेत आणि या दुकानावर सुद्धा आज हा पहिलाच आठवडा आहे। या पहिल्या आठवड्यामध्ये यात्रेकरूंची, भक्तांची, बहिरम बाबावर जे लोक श्रद्धा ठेवतात त्यांची खूप मोठी इथं गर्दी बघताना आपल्याला दिसते आहे। 20 तारखेपासून बहिरम यात्रेला सुरुवात झाली मित्रांनो आणि महाराष्ट्रातली सर्वात सुप्रसिद्ध यात्रा म्हणून इथं ओळखल्या जाते। हा एक अपभ्रंश आहे इथं हंडी आणि मटन चिकनचा, पण साधवी जेवण अतिशय उत्तमरित्या इथं बनवलं जातंय। काही व्यापारी आहेत माझ्याकडे, गेल्या कित्येक वर्षापासून इथं ते व्यवसाय करतायत, गेले अनेक पिढ्या त्यांच्या इथं काम करतायत आणि खऱ्या अर्थानं सेवा देतात, लोकांना कुठल्याही पद्धतीचा त्रास देत नाहीत। माझ्यासोबत 5 पावली संदीप ब्रँड हॉटेल, संदीप राजस म्हणून आहेत। खूप अनुभव आहे त्यांना, यात्रेकरूंचा अनुभव आहे, परंतु त्यांचा काही जे अनुभव शेअर करतात। काय सांगाल यात्रेकरूंच्या संदर्भात आणि यावेळेचा तुमचा अनुभव काय? यात्रेच्या संदर्भात बोलायचं म्हणजे असं की यात्रा चांगली भरून राहिली आणि कुठल्या प्रशासनाचा त्रास वगैरे काही नाही आहे, व्यवस्थित सगळं चालू आहे आणि ग्राहकाचा प्रतिसाद चांगला आहे। जागा वाटपाच्या संदर्भात नाही, जागेच्या वेळेस एकदम व्यवस्थितच आहे, काही प्रशासनाकडून काही हे नाही आहे, सगळं आहे बरोबर। यात्रेकरू काही कंप्लेंट करतात किंवा इथं शौचालयाच्या संदर्भात वगैरे अशा पद्धतीची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था केली आहे ना त्यांनी, या साईडला आहे ना इथं आहे ना, संडास बाथरूम वगैरे आहे आणि स्वच्छता चांगली आहे तिथं, चांगली आहे। हो, पाण्याची वगैरे सुविधा, पाण्याची सुविधा नाही आहे, पाण्याचं आम्हाला टँकरनं पाणी भरावं लागतं पैसे देऊन। हो, या बाबतीत काही व्यापाऱ्यांची आपली तक्रार वगैरे प्रशासनाकडे? बाकी काही त्रास काही नाही, आम्ही काय 1.5 महिना येणार आहे, बाकी काय। तुमचा अनुभव कसा सांगाल यात्रेकरूंच्या संदर्भातला? यात्रेकरू चांगलं प्रसिद्ध आहे ना, यात्रेकरू चांगली यात्रा भरते, ग्राहक पण चांगले येतात, हो, लांबवरून लोक येतात।
नाशिक, औरंगाबाद, जळगाव, दुरून लांबवरून लोक येतात जेवण करायला. काही मुंबईची लोक सुद्धा मागास हो, मुंबईचे पण लोक येतात. मुंबई, नागपूर जास्त आहे. हंडी स्पेशल आहे. हंडी स्पेशल, मटन स्पेशल हंडी. चला या 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 जे आपण इथं आलो पाचपावली संदीप गायन हॉटेलमध्ये, आज त्यांचा अनुभव जाणून घेतला नेमकं काय आहे ते. आम्ही दुसऱ्या व्यापाऱ्यांशी सुद्धा बोलतो आहे. स्पेशालिटी कशी आहे हे आज आम्ही तुम्हाला दाखवतोय. अनेक वर्षापासून इथं खऱ्या अर्थानं आपण बघतोय इथं इथली स्पेशालिटी दाखवण्याचा हा या यात्रेकरूंना हाचा प्रयत्न असतोय. चांगलं जेवण कसं मिळेल, शुद्ध जेवण कसं मिळेल, या पद्धतीचंही या लोकांचं, एक व्यापाऱ्यांचं, एक खवय्यांचं इथं हे महत्व असतंय. माझ्यासोबत ताई आहेत. इथं खास विशेष जेवण तिथं त्या बनवत आहेत. कशी टेस्ट आणि लोकांचा प्रतिसाद काय और क्या बोलेंगे आप? यहाँ की टेस्ट बहुत अच्छी है खाने की, और क्या बोलते हैं हंडी स्पेशल है। हंडी का मटन खाने के लिए लोग बहुत दूर दूर से आते हैं और बस इतना ही मेरे। एक भाकर है, ये चपाती जो बन रही ये गावरानी, हाँ गावरानी भाकर है ना, चपाती है और गेहूं की रोटी भी इसमें है। क्या विशेष डालते हैं आप? इसमें यहाँ का विशेष मन करने का पानी विशेष है यहाँ का। तो पानी से हंडी बहुत मस्त बनती है। अच्छा, पानी की हंडी ही मस्त बनती है। पानी में विशेष है उसका। मटन खाने में बहुत टेस्ट आता है। सादा जो खाना खाते हैं लोग, उसके लिए क्या विशेष है? सादा खाने वाले के लिए काजू करी है, पनीर है, आलू बैंगन की सब्जी है, दाल फ्राई है, तो भाजी वगैरह सभी है। लोग आते हैं, खाना खा के जाते हैं, क्या रिस्पॉन्स क्या मिलता है आपको? बहुत अच्छा बोल के जाते हैं खाने के लिए, बहुत अच्छा बना। कितने साल से आप यहाँ आ रहे हैं? हम यहाँ से समझो 20 साल हो गए मेरे को तो। हाँ 20 साल हो गए। बहिरमातली यात्रा ही सातत्यानं 1.5 ते 2 महिने ही चालत असते आणि विशेषतः इथं शेतकरी बांधव आणि पूर्ण हौसे गवसे नवसेमुळे तर पर्यटक आणि भक्त जे बहिरम बाबाचे भक्त आहेत इथे येत असतात. ही जी रावटी आहे ना, ह्या रावटीला विशेष महत्व आहे आणि आकर्षण सुद्धा आहे. जी पाहुणे मंडळी येतात, नातेवाईक येतात, नातलग येतात, गणगोत येतात आणि त्या गणगोतासाठीचा हा मानपान सन्मानाचा हा प्रश्न असतोय. तर आम्ही इथं या रावटीमध्ये सर्व व्यवस्था इथं पद्धतशीर हे स्थापन झालेली आहे. इथं आम्ही या रावटीमध्ये बघतोय अशा अनेक रावट्या इथं आपल्याला बघायला मिळतील. चूल, इंधन, भांडे कुंडे आणि म्हणजे शौचालयाची व्यवस्था सुद्धा इथं आहे. आणि आता दुसरीकडे बघतोय, हे बघा ही शेतकऱ्याची यात्रा या लोकांनी कशा पद्धतीने दाखवली. हे जे चित्र आहे, हे जे बॅनर आहे आणि हे बॅनर ही शेतकरी बैल बंडी आणि मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं, हा सुद्धा फोटो तैलचित्र तेवढंच आम्हाला महत्वाचं दिसतंय. आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो इथं आल्यानंतर मन प्रसन्न होतंय या यात्रेमध्ये. दुसरीकडं या यात्रेतलं दुसरं सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न केला मोठ्या पद्धतीनं. ग्रामीण भागातलं संस्कृती दर्शन कसं असतंय हे इथे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही थोडं रावटीत येण्याचा प्रयत्न करतोय. ते हे बघा इथे छानपैकी मस्तपैकी इथं गाद्या यांनी इथं टाकलेल्या आहेत आणि पाहुण्यांची इथं जो कोणी येईल इथं आणखी दुसरं महत्वाचं गोष्ट, इथं खिडक्या सुद्धा इथं या रावटीला आहेत. किती मस्तपैकी छान आणि सुंदर ही रावटीचं इथलं दर्शन होतंय. हीच खरी बहिरमातली ओळख आहे. मित्रांनो, नवीन घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. तो तुर्तास धन्यवाद.